ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डोकेट अर्जुनला म्हणतात, डोकेट अर्जुन सुभेदार मी तर सगळं योग्यच केलं होत. तर अर्जुन त्यांना उत्तर देत म्हणतो, डोकेट शे तुम्ही केलेला तपास योग्य दिशेला जातच नाहीये. तुम्ही कोर्टासमोर सादर केलेले सगळे पुरावे चुकीचे आहेत. तर डोकेट शे म्हणतात, अहो मगाशी तर तुम्ही काहीतरी वेगळंच बोलत होता. डोकेट अर्जुन सुभेदार तुम्हीच तर म्हणालात की सायली सुभेदार लहान मुलांची तस्करी करत होत्या आणि तसे पुरावे कोर्टासमोर सादरही झाले आहेत. तर अर्जुन त्यांना म्हणतो, नाही डोकेट शे मी काहीतरी वेगळं बोललो. तुमच्या ऐकण्यात चूक झाली. मी असं म्हणालो की सायली सुभेदार यांच्या विरोधात तुम्ही कोर्टात पुरावे सादर केलेत. तुम्ही कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे हे चुकीचे आहेत. आता आम्ही हे सांगतोय की कोर्टात सादर झालेले पुरावे हे चुकीचे आहेत. ते कसे चुकीचे आहेत हे मी दाखवून देणार आहे. आता मात्र डोकेट शे यांना चांगलाच खांब फुटलेला असतो. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. काही आर्ग्युमेंट न करता डोकेट शे तिथे जाऊन शांत बसतात. तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड माझे वकील मित्र डोकेट शे आतापर्यंत कोर्टात हेच म्हणत आलेत की सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, अल्पवयीन मुलींना गायब केलं, त्यांचे व्हिडिओ काढलेत आणि म्हणूनच सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो लागला आहे. माझे अशील सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो लागण्याचे हेच कारण की आतापर्यंत ॲडव्होकेट शेंडे यांनी ती मुलगी अल्पवयीन होती असं कोर्टामध्ये सांगण्याचा पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज मला कोर्टात हे साध्य करायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे की जी मुलगी पोलिसांना सापडली ती मुलगी खरंतर अल्पवयीनच नाहीये. त्या मुलीच्या बाबतीत कोर्टात जे जे पुरावे सादर केले गेलेत ते सगळे पुरावे खोटे आहेत आणि हे मी कोर्टात सिद्ध करू शकतो. मिल्ड तर त्यावेळी डोकेट शे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन मिल्ड. खरं तर आता पोलिसांकडे त्या मुलीच्या बॉर्न एजचे सर्टिफिकेट त्याचे रिपोर्ट आहेत. मग कोर्टात हेच सिद्ध होते की ती मुलगी अल्पवयीन आहे. तर अर्जुन ठणकावून सांगतो की त्या रिपोर्टला मी चॅलेंज करतोय. तर त्यावेळी डोकेट शे अर्जुनला म्हणतात, कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही पोलिसांच्या रिपोर्टला चॅलेंज कसं करताय. आता मात्र अर्जुन त्यांना जाणीव करून देत, आठवण करून देत म्हणतो, डोकेट शे तुम्ही विसरलात का डोकेट अर्जुन सुभेदार कधीही पुराव्यांशिवाय बोलत नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात नसेल. कदाचित माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, परंतु ते दाखवण्या अगोदर मला सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची संधी हवी आहे. तर आता जज साहेबांनी अर्जुनलाही संधी दिलेली असते. आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, मिसेस सायली सुभेदार ज्यावेळी सोनल ही मुलगी तुमच्या आश्रमात आली होती त्यावेळी तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही वयाच्या बाबतीत बोलणं झालं होतं का? त्याबद्दल तुम्हाला काही आठवते का? तर सायली म्हणते, हो आमच्यात तसं बोलणं झालं होतं. ती मला म्हणाली होती की 2 मे 2008ला ज्यावेळी वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि ती जत्रेला गेली होती का तर त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. ती तिच्या आईवडिलांसोबत मंदिरात गेली होती आणि त्याचवेळी छत्रेत आग लागली. परंतु तो दिवस तिच्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे कारण त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. मी तिला सगळं विचारण्याचा प्रयत्न केला पण तो दिवस सोडला तर इतर तिला काही आठवत नाही, पण तो दिवस मात्र तिच्या व्यवस्थित लक्षात आहे. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, याचा अर्थ 2 मे 2008 रोजी तिचं वय 3 वर्ष होतं. तर मग आता तिचं वय 21 वर्ष असायला हवं बरोबर? तर सायली म्हणते, हो अगदी बरोबर. तर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणूनच तुम्ही ज्यावेळी आश्रमात तिचा फॉर्म भरून घेतलात त्यावेळी त्या फॉर्मवर तुम्ही 21 वर्ष वय असेल असं लिहिले बरोबर ना? तर सायली म्हणते, हो ही माहिती अगदी बरोबर आहे. आता अर्जुनने सोनलची ती माहिती कोर्टासमोर सादर केलेली असते, परंतु शेवटी डोकेट शे ऑब्जेक्शन घेतात
आणि म्हणू लागतात, आता पीडित मुलगी इथे हजर आहे आणि तिने स्वतः कबूल केलेला आहे की तिचं वय 17 वर्ष आहे. ती स्वतः स्टेटमेंट देते की तिचं वय हे 17 वर्षे आहे. मग या सगळ्या गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवायचा? तर अर्जुन जज साहेबांना म्हणतो की मला अजून काही पुरावे कोर्टासमोर सादर करायचे आहेत, परंतु त्या अगोदर मला पीडित मुलीला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर त्यावेळी जज साहेब अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुन सोनलला प्रश्न विचारण्यासाठी तिला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. आता अर्जुन सोनलला विचारतो, सोनल तू ठीक आहेस ना? तर सोनल काहीच बोलत नाही. तर अर्जुन म्हणतो, सोनल ज्यावेळी तू आश्रमात आली होतीस त्यावेळी तू तुझ्या सायली ताईला असं म्हणाली होतीस ना की तू वडगावच्या जत्रेत ज्यावेळी हरवलीस, ज्या दिवशी तू वडगावच्या जत्रेला गेली होतीस, ज्या दिवशी तिथे आग लागली, त्यावेळी तुझं वय 3 वर्ष होतं हो ना? परंतु सोनल आता स्टेटमेंटमध्ये असं म्हणते की आश्रमात मी गेले होते, त्यावेळी मी खूप घाबरले होते. मला अचानकच आश्रमात जावं लागलं, परंतु त्यावेळी मी सायली ताईला काय सांगितलं मला काहीच आठवत नाही. सोनलन स्टेटमेंटमध्ये सायलीशी झालेलं बोलणं सांगण्यास नकार दिलेला असतो. सोनल स्टेटमेंट देत म्हणते, माझ्या वयाच्या बाबतीत मला काहीच माहीत नाहीये, परंतु ज्यावेळी मी पुण्याला होते त्यावेळी पुण्याच्या गुरुजींनी माझं वय मला 17 वर्ष असं सांगितलं होतं आणि तेच तर मी सायली ताईला सांगितलं. आता मात्र कुसुमताई खूप चिडलेले असतात. सोनल खोट बोलते हे सगळ्यांनाच माहीत असतं. सायलीसुद्धा हे शांतपणे ऐकून घेते, ती काहीच बोलत नाही. तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ बघताय ना सोनल किती धडधडीत खोट बोलते, अक्कं जग सायलीच्या विरोधात कसं काय असू शकतं? मी तिचं स्वतः सगळं बोलणं ऐकलं आहे. तर त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. आता सोनल असं स्टेटमेंट का देते? कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन सोनलला म्हणतो, म्हणजे तुझी सायली ताई जे काही सांगते ते खोट आहे असं म्हणायचं आहे का तुला? बोल ना. परंतु सोनल काहीच बोलत नसते. सोनल घाबरलेली असते. अर्जुन सोनलला म्हणतो, आठवणा जरा नीट आठवण नक्की काय घडलं होतं? तर सोनल सरळ नकार देत म्हणते, मला काहीच आठवत नाहीये की काय घडलं होतं. सोनल घाबरत म्हणते, मला फक्त आता एवढंच माहीत आहे की मी आता 17 वर्षाची आहे, माझं वय 17 वर्ष आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण सायली अर्जुन या सगळ्यांनाच माहीत असतं की सोनल खोट बोलते. परंतु त्याच वेळी ॲडव्होकेटशे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, माय लॉर्ड ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. जी गोष्ट स्वतः पीडित मुलीने सांगितलेली आहे, जी गोष्ट कोर्टात परत परत सिद्ध झालेली आहे, बोन टेस्टमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते, तरी सुद्धा या सगळ्याचे खुलासे परत परत का करायचे आहेत? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर पुरावे कोर्टासमोर सादर करावेत आणि हा विषय मिटवावा असं म्हणत डकेटशे यांना असं वाटत असतं की अर्जुनकडे कोणतेच पुरावे नाहीयेत. तर अर्जुन ॲडव्होकेटशे यांच्या आर्ग्युमेंटवर त्यांना उत्तर देतं, हणतो मिटवणारच आहे, फक्त थोडा वेळ हवाय असं म्हणत आता अर्जुन जज साहेबांची परवानगी घेत म्हणतो, मेलॉर्ड मला सुरेश यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता सुरेश यांना विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं. तर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, मिस्टर सुरेश, तुम्ही ज्यावेळी वात्सल्य आश्रमात सोनलचे खोटे काका म्हणून आला होता त्यावेळी तुम्ही आम्हा सगळ्यांना हेच म्हणाला होता की 2 मे 2008 रोजी वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि त्याच वेळी सोनल हरवली होती, बरोबर? परंतु त्याच वेळीस सुरेश हे खोटी स्टेटमेंट देत म्हणतात, मला आता काहीच आठवत नाहीये, कारण त्यावेळी हे सगळं काही मी पाठ केलं होतं. तर अर्जुन म्हणतो, पाठ केलं होतं तरी सुद्धा सगळं काही विसरलात? अर्जुन म्हणतो, कमाल आहे, म्हणजे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आठवत नाहीये का? हरकत नाही, काही हरकत नाही, कारण कसं आहे
ना या सगळ्या गोष्टी मला बरोबर आठवतायत, कारण त्यावेळी सायली सुभेदार आणि मी तिथेच होतो आणि त्यावेळी एक वकील म्हणून सगळीच माहिती मी रिचेक करून घेतली होती. तर अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही असं म्हणत आता अर्जुनने कोर्टासमोर पुरावा सादर करत सांगितलेलं असतं की मिलॉर्ड, हा त्या दिवशीचा न्यूजपेपर आहे ज्या दिवशी वडगावच्या जत्रेत आग लागली होती. हा 3 मे 2008 रोजीचा पेपर आहे की ज्यामध्ये वडगावच्या जत्रेची न्यूज दिली गेली होती. असं म्हणत 2008 मध्ये पेपरमध्ये छापली गेलेली न्यूज आता अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेली असते. आता अर्जुन मिस्टर सुरेश यांना विचारतो की काही आता आठवतं का, काही आठवलं का? तर त्यावेळी सुरेश खोट बोलत म्हणतात की हो आठवलं, मला अशीच एक बातमी सायली सुभेदार यांनी वाचायला दिली होती आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की या बातमीत जसं लिहिलेलं आहे तसंच वात्सल्य आश्रमात जाऊन सांगायचं. आता हे सगळं काही बोलत असताना सुरेश मात्र घाबरलेले असतात. घाबरतच सायलीवर ते आरोप करत असतात. तर अर्जुन त्यांचं कौतुक करत म्हणतो, व्हेरी गुड, आता एक एक गोष्टी बरोबर आठवायला लागल्यात. तर त्यावेळी डोकेट शेंडे म्हणतात, म्हणजेच सायली सुभेदार यांनीच तुम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं होतं का? त्यांनीच ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. तर आता अर्जुन डोकेटशे यांच्या या बोलण्याला प्रतिउत्तर देत म्हणतो की जे तुम्ही बोलताय तेच कोर्टासमोर तसं सिद्धही झालं आहे. परंतु त्यानंतर अर्जुन सुरेश यांना म्हणतो, मिस्टर सुरेश, मला एक सांगा, हे सगळं काही तुम्हाला सायली सुभेदार यांनीच करायला सांगितलं होतं ना? मग या सगळ्या संदर्भातील तुमच्याकडे काही कोणता पुरावा आहे का, म्हणजे हे सिद्ध होईल की खरं सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरूनच तुम्ही हे सगळं केलंत? तर सुरेश अर्जुनला म्हणतो, अहो साहेब, असे पुरावे मागे कोण सोडतं? खरं तर सायली सुभेदार ह्या खूप पोहोचलेल्या आहेत, त्या खूप हुशार आहेत. त्यांनी हे सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज केलं होतं. तर त्यावेळी ॲडव्होकेट शे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, आणि माय लॉर्ड, कोर्टात हे सुद्धा सिद्ध झालंय की त्यावेळी सायली सुभेदार या सुरेश यांच्या संपर्कात होत्या आणि ते सिद्ध करणारे काही फोटो आम्ही कोर्टात अगोदरच सादर केले आहेत. तर त्यावेळी अर्जुन डोकेट शे यांना म्हणतो, ते सिद्ध झालंय असं फक्त तुम्ही म्हणताय, परंतु यांच्याकडे तर तसा कोणताच पुरावा नाहीये. तर कोर्टासमोर अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, जरी सुरेश यांच्याकडे कोणता पुरावा नसला तरी सुद्धा पोलिसांकडे पुरावा नक्कीच असू शकतो माय लॉर्ड, आणि म्हणूनच मला इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे. आता कोर्टाने यासाठी परवानगी दिलेली असते. आता सुरेश यांना तिथून अर्जुन जायला सांगतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलावलं जातं. आता इन्स्पेक्टर जगदीश निकम विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, इन्स्पेक्टर निकम साहेब, मला एक सांगा, सायली सुभेदार या सुरेश यांच्या संपर्कात होत्या. सायली सुभेदार यांनी सुरेश यांना हा सगळा खोटा बनाव रचून वात्सल्य आश्रमात यायला सांगितलं होतं आणि काही करून सोनलला तिथून घेऊन जायला सांगितलं. हे सगळं काही कोर्टात मांडण्यात आलं, परंतु या सगळ्या संदर्भात माझे अशील सायली सुभेदार यांच्या विरोधात तुमच्याकडे असा ठोस कुठला पुरावा आहे का? जर तसा पुरावा असेल तर तो तुम्ही कोर्टात सादर करावा. तर यावेळी इन्स्पेक्टर निकम आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, नाही, असा कुठलाही ठोस पुरावा आमच्याकडे नाही. आमच्याकडे फक्त सुरेश कदम यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. तर अर्जुन म्हणतो, बस, असं म्हणत अर्जुन आता कोर्टासमोर आपलं मत मांडत म्हणतो, मिल्ड वडगावच्या जत्रेत ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी सोनल हरवली होती. ज्या दिवशी जत्रेत आग लागली त्याच वर्षी ती 3 वर्षाची होती. मग आता तीच वय हे 21 वर्ष असलंच पाहिजे. परंतु त्यावेळी डोकेटशे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, आत्ताच पीडित मुलगी तिने ज्यावेळी स्टेटमेंट दिलं त्यावेळी ती म्हणाली की ज्यावेळी ती आश्रमात आली
त्यावेळी ती सायली सुभेदार यांना असं काही म्हणाली नव्हती की ती हरवली. त्यावेळी ती 3 वर्षाची होती. तर अर्जुन डोकेटशे यांना म्हणतो, मी सोनलच्या स्टेटमेंटवर अवलंबून नाहीच आहे. मिल्ड माझ्याकडे असे काही पुरावे आहेत. घसे सिद्ध करू शकतात. सोनलच वय 21 वर्ष आहे. त्या फर्मवर दाखवलेली तारीख, तिथे दिलेल वय, जत्रेमध्ये घडलेला तो प्रसंग, ती तारीख आणि सोनल हिने सायली सुभेदार यांना वाचल्या आश्रमात आल्यावर दिलेली माहिती, या सगळ्यांच्याच आधारावर आम्ही कोर्टाला पुन्हा एकदा विनंती केली होती की वॉन्ट टेस्ट करायची परवानगी मिळावी. आणि त्यावेळी माननीय कोर्टाने तशी परवानगीही आम्हाला दिली होती. आणि त्याच परवानगीच्या आधारे इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा ती टेस्ट केली. त्यावेळीस स्वतः इन्स्पेक्टर सावंत यांनी ती टेस्ट करून घेतली आणि ते रिपोर्ट मी आता कोर्टासमोर सादर करत आहे असं म्हणत बॉन्ड एजचे आता अर्जुनने खरे पुरावे कोर्टात सादर केलेले असतात. आता ते पुरावे पाहतात. जज साहेब अर्जुनला प्रश्न करत म्हणतात की हा सगळा काय प्रकार आहे. तर अर्जुन म्हणतो, या रिपोर्टच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कळते की आत्ता सोनलच वय 20 ते 21 वर्ष आहे आणि म्हणूनच या पुराव्यांच्या आधारे कोर्टात ही गोष्ट सिद्ध होते की सोनल अल्पवयी नाहीये. आता मात्र राकेश आणि सचिन या दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. दोघेही घाबरून गेलेले असतात. तर सोनल त्या दोघांकडे पाहत असते. इकडे मधुभाऊ, प्रतिमा, हत्या, कल्पनाताई सर्वजण खुश होतात. कारण शेवटी कोर्टात अर्जुनने हे सिद्ध केलेलं असतं की सायलीवर लागलेला फॉक्सू हा चुकीचा आहे. कारण सोनलच वय हे 21 वर्ष आहे. आता जज साहेब इन्स्पेक्टर निकम यांना प्रश्न करत म्हणतात, इन्स्पेक्टर निकम, पहिल्या बोन एज टेस्टचा रिपोर्ट हा वेगळा आला होता आणि दुसरा रिपोर्ट हा असा वेगळा का आला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम कोर्टासमोर म्हणतात की मी माझं काम अगदी प्रामाणिकपणेच केलं होतं. कदाचित टेस्टमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. जर दुसरी बोनस टेस्ट केली गेली आहे तर मला असं वाटतंय की तो रिपोर्ट बरोबर असू शकतो. आता निकम यांनी सुद्धा सायलीच्या बाजूने साक्ष देण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता मात्र डोकेटशे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, असू शकतो म्हणजे मी सुद्धा कोर्टासमोर असा दावा करू शकतो की पहिला रिपोर्ट हाच योग्य होता आणि दुसरा रिपोर्ट हा मॅनेज केला गेला आहे. परंतु अर्जुन काही कोर्टात पुराव्यांशिवाय आलेला नसतो. अर्जुन डोकेटशे यांना म्हणतो, तुमचा दावा खोडून काढण्यासाठी मी आता 2 व्यक्तींना कोर्टात सादर करणार आहे. असं म्हणत अर्जुन सरकारी डॉक्टर संजय यांना कोर्टात बोलावण्याची परवानगी मागतो. तर त्यावेळी जज साहेबांनी तशी परवानगी दिलेली असते. आता डॉक्टर संजय विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांच्या हातात दोन्ही रिपोर्ट देतो आणि म्हणू लागतो, डॉक्टर संजय, तुमच्याच हॉस्पिटलमध्ये या दोन्ही टेस्ट केल्या गेल्या आहेत. मग आता तुम्ही हे दोन्ही रिपोर्ट पहा आणि आम्हाला सांगा की कोणता रिपोर्ट खरा आहे आणि कोणता रिपोर्ट हा मॅनेज केला गेला आहे. तर आता डॉक्टर संजय ज्यावेळी दोन्ही रिपोर्ट चेक करतात त्यावेळी ते म्हणतात की हे दोन्ही रिपोर्ट हे आमच्याच हॉस्पिटलचे आहेत. परंतु पहिला रिपोर्ट त्याच्यामधील नाव हे बदलल गेलं आहे. त्यामध्ये दिलेले एज आणि रीडिंग हे आमच्या दुसऱ्या पेशंटचं आहे आणि या सगळ्याच रिपोर्टमध्ये सगळी माहिती ही दुसऱ्या पेशंटची आहे. फक्त नाव सोनलच टाकण्यात आलं आहे. परंतु दुसरा रिपोर्ट आहे तो खरा रिपोर्ट आहे. कारण यामध्ये सोनलच खरं वय दिलं गेलेलं आहे, 20 ते 21 वर्ष. आता अर्जुन कोर्टाला म्हणतो, पॉइंट टू नोटेड मी लॉर्ड. आता डॉक्टर संजय यांनी जी माहिती दिली ती सगळ्यात महत्त्वाची ची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचा पुरावा डॉक्टर संजय यांनी कोर्टात दिलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी डॉक्टर संजय यांना जे प्रश्न विचारणार होतो ते तर पूर्ण झाले आहेत. परंतु आता मला कोर्टात दुसऱ्या एका व्यक्तीला बोलावण्याची परवानगी मिळावी. तर त्यावेळी
आता अर्जुन नाव सांगतो, ते म्हणजे भरत कदम. अर्जुन म्हणतो की भरत कदम यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी द्यावी. तर त्यावेळी जसा साहेब परवानगी देतात आणि भरत कदम हा ज्यावेळी कोर्टात येतो त्यावेळी मात्र सचिन आणि राकेश पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता अर्जुन पहिला प्रश्न करत म्हणतो, तुमचं नाव? तर त्यावेळी भरत कदम आपलं नाव सांगत म्हणतात, माझं नाव भरत कदम. अर्जुन विचारतो का? तर ते म्हणतात, सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑडबॉयच काम करतोय. तर त्यावेळी अर्जुन त्यांना म्हणतो, तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑडबॉयच काम करताय की पैसे घेऊन त्यांना जसं हव्य तसं काम करून देताय? तर त्यावेळी डोकेटशे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. डोकेट अर्जुन सुभेदार एका शिदारावर असे आरोप नाही करू शकत. तर अर्जुन म्हणतो की मी असे आरोप करू शकतो कारण हा तोच माणूस आहे ज्याने ते सगळे रिपोर्ट मॅनेज केले होते. हा तोच माणूस आहे की ज्याने सोनाचे खोटे रिपोर्ट दिले होते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला विचारतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, परंतु या संदर्भात तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का? तर अर्जुन म्हणतो, सांगतो. असं म्हणत ज्यावेळी अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हॉस्पिटलला गेलेले असतात त्यावेळी घडलेला प्रसंग अर्जुन सांगू लागतो. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणालेले असतात, कुठल्याही निर्दोष माणसाला शिक्षा होणार नाही आणि त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. आता हे सगळं झाल्यानंतर अर्जुन तिथून निघत असतो, परंतु अर्जुनने ऑड बॉयला तिथे पाहिलेलं असतं. आता अर्जुन निघायच्या अगोदर इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, तो ऑड बॉय मघापासून तिथेच उभा आहे आणि तो घाबरलेला दिसतोय. तो का घाबरलाय हे तुम्ही त्याला विचारा. आणि हो, मगाशी सुद्धा मी त्याला पाहिलं, ज्यावेळी तो आतमध्ये आला होता तेव्हा सुद्धा तो घाबरलेलाच होता. नक्की काय कारण आहे हे तुम्ही त्याला विचारा. मी निघतो. असं म्हणत आता अर्जुन वडगावला जाण्यासाठी निघालेला असतो. आता इन्स्पेक्टर सावंत त्या ऑडबॉयला विचारतात, तू इथे काय करतोयस? तो म्हणतो, काही नाही सर, मी आता माझ्या ड्युटीलाच जात होतो, आलोच मी. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, थांब, तू का घाबरलायस ते अगोदर सांगावंच लागेल. तू घाबरत? म्हणतो, घाबरलोय नाही, नाही मी घाबरलो वगैरे नाहीये. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मी तुला सरळ प्रश्न विचारलाय ना, मग उत्तर सुद्धा सरळच द्यायचं, तुला घाबरायला काय झालंय? तर त्यावेळी तो म्हणतो, अजिबातच नाही, मी जाऊन आलो. असं म्हणत तो तिथून निघून जाणार, पण त्याच वेळी समोर अर्जुन उभा असतो. आता अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावग तिघेही तिथे उभे असल्यामुळे आता भरत कदम हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता अर्जुन कोणतेही वेडेवाकडे प्रश्न न विचारता साधा सरळ प्रश्न विचारत म्हणतो की तो बोन एज टेस्ट रिपोर्ट तूच बदलला होतास ना? तर भरत कदम म्हणतो, नाही सर, मी नाही बदलला. तर चैतन्य त्याला म्हणतो, पण तो रिपोर्ट तूच तर घेऊन गेला होतास ना? तर भरत कदम म्हणतो की नाही सर, अहो मी असं काही केलेलं नाही. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, जाऊ देत, हा तसा काहीही बोलणार नाहीये, परंतु आपण ते सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर केलं होतं ना, त्यामध्ये हाच तर आपल्याला दिसतोय ना, हाच रिपोर्ट बदलताना दिसतोय ना? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, हाच आहे तो. तर त्यानंतर अर्जुन चैतन्यला प्रश्न करत म्हणतो, चैतन्य, अरे मला सांग, मेडिकल रिपोर्ट बदलणं, खोटे रिपोर्ट देणं, दिशाभूल करणं, हे सगळ्याला किती शिक्षा होऊ शकते रे? तर चैतन्य म्हणतो, या सगळ्यासाठी जवळजवळ 10 वर्ष तरी जेलमध्ये राहावंच लागेल. तर भरत कदम म्हणतो की नाही, नाही, मी असं काही केलं नाहीये. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तू काही केलं नाहीयस असं तू म्हणतोयस, पण जर ते सिद्ध झालं, तू जर आम्हाला आता खरंच सांगितलं असतं तर कदाचित तुला फक्त ड्युटीवरून काढून टाकण्यात आलं असतं किंवा तुला थोडीफार समज देण्यात आली असती. परंतु तू आता जे काही खोट बोलतोयस त्यामुळे तुला कोर्ट नक्कीच शिक्षा देणार आणि आता तर तुझी जेल फिक्स आहे. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत यांनी भरतला घाबरवलेलं असतं
अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य रे सोड ना, आपल्याला काय करायचं? आणि इन्स्पेक्टर सावंत हा तर काही बोलत नाहीये. मग आपण का याच्या मागे लागायचं? आपल्या हाती जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते फक्त आपण कोर्टात सादर करायचं. आपल्याला काय करायचं की ती शिक्षा होते, जी शिक्षा व्हायची आहे ती होऊ देत ना कोर्ट. शिक्षा सुनावेत, चला आपण निघूयात. परंतु त्यावेळी भरत कदम हे शिक्षेला घाबरलेले असतात आणि ते अर्जुनला म्हणतात, थांबा, मी सगळं काही सांगतो. अर्जुन म्हणतो, बोल, माझ्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे. जे काही बोलायचं आहे ना ते पटापट बोल. तर भरत कदम खरंच स्टेटमेंट देत म्हणतो की हो, ते रिपोर्ट मीच बदलले होते, कारण ते रिपोर्ट बदलण्यासाठी मला 1,00,000 रुपये दिले जातील असं सांगितलं होतं. आता अर्जुन त्याला विचारतो की हे सगळं काही तुला कोणी करायला सांगितलं? हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलेस? तर त्यावेळी भरत म्हणतो, नाही, ते माहीत नाही. मला एक व्यक्ती आहे की जी व्यक्ती हे सगळं काही मला करायला सांगते. एका वेगळ्या नंबरवरून मला फोन येतोय आणि ती व्यक्ती जसं सांगेल तसंच मला काम करावं लागतंय, कारण मला खरंच पैशाची गरज आहे. माझे वडील आजारी आहेत. त्यांना या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मला खरंच पैशांची गरज होती. मला 1,00,000 रुपये मिळाले असते तर खरंच बरं झालं असतं आणि त्याच आशेवर मी त्यांना रिपोर्ट बदलून दिले होते. तर अर्जुन म्हणतो, आत्ताच्या आता मला त्या माणसाचा नंबर हवा आहे. तर त्यावेळी भरत म्हणतो, नाही, नंबर माझ्याकडे नाहीये. खरं तर माझ्याकडे मोबाईलच नाहीये. माझा मोबाईल चोरीला गेला आहे आणि त्या माणसाचा नंबर काही मी पाठ करून ठेवला नाहीये, त्यामुळे मला माहीतच नाहीये आणि मी नवीन मोबाईल घेतला सुद्धा नाहीये. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, तू तुझ्या माणसाचा मोबाईल नंबर नाही दिलास तरी सुद्धा तुझ्या त्या माणसाला आम्ही अगदी व्यवस्थित शोधून काढू. अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांना त्याला कस्टडीमध्ये घ्यायला सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणतो, उद्या कोर्टातच भेटू असं म्हणत अर्जुन आता वडगावला जाण्यासाठी निघालेला असतो. आता कदम कोर्टात आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, ती माणस कोण आहेत मला खरंच काही माहीत नाही, परंतु मी फक्त पैशासाठी काम करत होतो. पण यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. इथे मात्र राकेश घाबरलेला असतो. तो सचिनला म्हणतो की आपण थोडक्यात वाचलोय. आता जर याने खरंच सांगितलं असतं ना तर मग आपलं सगळं सत्य कोर्टासमोर उघड झालं असतं. सगळ्याच गोष्टींचे खुलासे झाले असते. तर जज साहेब म्हणतात की बोन एज टेस्ट रिपोर्ट बदलणं, सरकारी कामात अडथळा आणणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि म्हणूनच पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि दक्षता बाळगावी. तसंच या एका रिपोर्टमुळे कोणतेच अंदाज बांधता येत नाहीयेत. त्यामुळे आता कोर्टाला गरज आहे भक्कम पुराव्याची आणि तो पुरावा शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी कदाचित सोनलचा जन्मदाखला किंवा इतर तिच्या जन्माचा कुठलाही पुरावा कोर्टात सादर करायला काहीच हरकत नाही. तसा कुठला पुरावा असेल तर तो कोर्टात लवकरात लवकर सादर करावा. त्या पुराव्याच्या आधारेच पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्जुन म्हणतो, तपासाची गरज नाहीये मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत आता अर्जुनने पुढचा पुरावा सुद्धा कोर्टात आणलेला असतो. आता घडलेला संपूर्ण प्रसंग अर्जुन कोर्टासमोर सांगत म्हणतो, सोनच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आणि तिने सांगितलेला तो गाव, या सगळ्या माहितींच्या आधारे इंटरनेटवर सगळी माहिती तपासून मी स्वतः वडगावला पोहोचलो होतो आणि तिथे वडगावला गेल्यानंतर मी ठरवलं होतं की सोनलच्या आई-वडिलांना भेटायचं. त्यासाठी सर्वप्रथम मी वडगावच्या पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी पोलिसांच्या मदतीने अर्जुनच्या हाती 2008 मध्ये तिच्या आई-वडिलांनी नोंदवलेला FIR, तिचा लहानपणीचा फोटो आणि सगळ्याच माहितींचे खुलासे झालेले असतात. सगळीच माहिती अर्जुनला मिळालेली असते. आता अर्जुन 2008 मध्ये वडगावच्या पोलीस स्टेशनला सोनल हरवल्याचा
जो FIR केलेला असतो त्या FIRची ओरिजिनल कॉपी कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणू लागतो, यामध्ये सोनलच वर्णन केलं गेलं आहे. मिलॉर्ड, तिच्या मानेवर असणारी भाजलेल्याची खून सुद्धा या FIR मध्ये लिहिलेली आहे. आणि पुण्याच्या गुरुजींना ज्यावेळी सोनल सापडली होती त्यावेळी त्यांनी सुद्धा FIR केली होती. आणि या FIR मध्ये असणारा सोनलचा फोटो आणि त्या ओरिजिनल 2008 सालीच्या असणाऱ्या FIR मधल्याच सोनलचा फोटो हे दोन्ही फोटो सारखेच आहेत. आता अर्जुनने ती सुद्धा FIR कोर्टासमोर सादर केलेली असते. जज साहेब ते सगळे पुरावे अगदी पडताळून पाहत असतात. इथे मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो, सगळेच पुरावे सायलीच्या बाजूने वळतात. मग नक्की आता कोर्टात पुढे काय होणार आहे? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतो, आज हे सिद्ध होत्या की सोनल अल्पवयीन नाहीये आणि माझे अशील सायली सुभेदार यांच्यावर लागलेला फॉक्सो हा पूर्णपणे चुकीचा आहे. आता अर्जुनने सगळे पुरावे कोर्टासमोर सादर केल्यामुळे कोर्टाने आपला निर्णय देत जज साहेब म्हणतात, कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की सगळे साक्षी पुरावे पाहता सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका होत आहे. आता मात्र सर्वजण खुश होतात, परंतु इथे मात्र अर्जुनने महिप्त शिकेंनाच चांगला दणका दिलेला असतो. महिपा शिकरे म्हणतात, शेवटी तो अर्जुन कोर्टात जिंकलाच. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली मीडियाच्या समोर येतात. त्यावेळी मीडियाचे जे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत अर्जुन त्यांना म्हणतो, या अगोदर सुद्धा आमच्यावर असे बरेच आरोप केले गेलेत, परंतु ते सगळे आरोप खोटे आहेत आणि त्याचे खरे पुरावे मी कोर्टात तसे सिद्धही केले आहेत. तर सायली आपलं स्टेटमेंट देत म्हणते, माझ्या वकिलांवर आणि माझ्या नव्यावर पूर्ण विश्वास आहे. इथे मात्र प्रिया खूप चिडलेली असते, ती राग व्यक्त करत असते. तर आता सायली प्रियाला काय प्रतिउत्तर देईल आणि या सगळ्यातून सायलीची निर्दोष सुटका? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.